महाराष्ट्र सरकार और पुलिस प्रशासन के खिलाफ शिवसेना उद्धव बालासाहेब ठाकरे गठ की महिला आघाड़ी आक्रामक हो गई है। आज नासिक कलेक्ट्रेट कार्यालय के सामने पुलिस के खिलाफ महिलाओं ने जोरदार नारेबाजी के साथ ही सत्ता पक्ष पर गंभीर आरोप भी लगाए। जिला प्रमुख सुधाकर बड़गुजर के बेटे दीपक बड़गुजर के खिलाफ पुलिस ने मामला दर्ज करने के विरोध में आज ठाकरे शिवसेना महिला पदाधिकारियों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने महाराष्ट्र सरकार और पुलिस प्रशासन के खिलाफ जोरदार प्रदर्शन किया। बड़गुजर को झूठे केस में गिरफ्तार किए जाने का आरोप लगाते हुए महाराष्ट्र सरकार और पुलिस प्रशासन की आलोचना की। महिलाओं ने यह भी कहा, प्रदेश में महिला उत्पीड़न की घटनाएं बढ़ रही हैं, ऐसे में पुलिस प्रशासन की भूमिका संदिग्ध है। त्याला 3-3 तास टॉर्चर करायचं, मारझोड करायची आणि त्याच्याकडनं जबरदस्ती सुधाकर भाऊ बडगुजर आणि दीपक भाऊ बडगुजर यांची नावं वदवून घेण्यासाठी त्याला मारझोड करायची। त्याने स्टेटमेंट दिलेलं आहे, त्या दादाकडनंही तुम्हाला स्टेटमेंट मिळालेलं आहे की का बरं असा अन्याय का चालू आहे। फक्त आमदारकीसाठी, फक्त विधानसभा लढण्यासाठी ते उभे आहेत म्हणून विनाकारण कुठलेही आणायचे। आज ज्या पोलीस स्टेशन मधनं ही मारझोड झालेली आहे त्या पोलीस स्टेशन मधनच 2019 साली आपला 2022 साली ज्या गोष्टी घडलेल्या आहेत, आज त्याच्यामध्ये एक प्रकरण असं आहे की जानेवारी 2024 आणि फेब्रुवारी 2024 मध्ये अशोक नजन हे जे तिथले वरिष्ठ अधीक्षक होते, आज त्यांनी गोळीबार करून घेतलाय 20 फेब्रुवारीच्या दिवशी। का बरं केला तर त्यांना आत्ताच त्यांच्या मिसेस आपल्याकडे आलेल्या आहेत, त्या बोलण्याच्या मनस्थितीमध्ये नाहीयेत, पण त्यांच्यावर बळजबरीपणा केलेला आहे की कौटुंबिक वादामुळे तुम्हाला हे झालं आणि त्यांची केस क्लोज करायचा प्रयत्न केला। पण सत्य जर पडताळून बघितलं तर त्याच्यामध्ये खरी गोष्ट लक्षात येईल की आज ललित ड्रग्स प्रकरणामध्ये ज्या बडगुजर साहेब हे नाशिक मधल्या एका विधानसभेचे, त्यांची ताकद, त्यांचं सामर्थ्य एवढं आहे की आणि हे शल्य आहे, हेच दुःख आहे। सुगरांची शक्ती आपल्या महाशक्तीपेक्षा मोठी। एका प्रशांत जाधव नावा 2022 मध्ये तत्कालीन अंबडच्या सांगण्यावरनं चौकशी करतात तेव्हा बडगुजर काय विलक्षण घडतं, काय नेमकं सामदाम दंड, आणि अचानक बडगुजर कुटुंबाचं नाव त्याच्यात। मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांना माझी विनंती आहे, आम्ही नाही हा प्रश्न माझ्यासारख्या प्रियंका जोशी किंवा आमच्या युवता, आमच्यासारख्या सामान्य लोकांनी राजकारणात काम आहे। अत्यंत साधारण व्यक्तिमत्व, इंजिनियर मुलगा, 9 सप्टेंबरला तुम्ही अटक करतात, त्यांना अमानुष मारहाण करतात आणि बडगुजर पिता पुत्रांचं नाव घेण्यासाठी त्यांना भाग पाडतात। कुठल्या लोकशाहीचा स्तंभ आपण साजरा करतोय, कुठल्या लोकशाहीचा आम्ही अमृत महोत्सव साजरा करतोय, काय नेमकं हे चाललंय? ड्रग्स प्रकरण चाललंय, गोळीबार होत आहेत, महिला अत्याचार होत आहे, त्या सगळीकडे दुर्लक्ष आहे। सोकाल गृहमंत्र्यांचं हे काय दत्तक शहर आहे, परंतु सावत्र लेकरासारखी वागणूक शहराला मिळते, अत्यंत घातक आहे, अत्यंत वाईट आहे। जर म्हणजे 2022 मध्ये बडगुजर कुटुंबाचं नाव नव्हतं आणि अचानक 2024 मध्ये येत असेल तर मग गृहमंत्री साहेबांनी स्वतः फोन केलाय का, स्वतः यांनी हे नाव घेण्यासाठी? नाही, मुळात आमचं हेच म्हणणं आहे की 15 दिवस आम्ही त्यांना देणार आहोत। 15 दिवस आम्ही महिला आघाडीने त्यांना दिलेले आहे। शहरात अत्यंत मोठे मोठे प्रकार घडत आहेत, ड्रग्स प्रकरण आहे, गोळीबार प्रकरण आहे। अशा सगळ्या प्रकरणात न्याय मिळावा, बाकीचे जे प्रकरण आहेत त्याकडे लक्ष वेधलं जावं। पोलीस प्रशासन आणि सत्ताधारी एकत्र मिळून जे कटकारस्थान रचतात ते वेळीच थांबवावे। आज महिला आघाडी शांततेत धरणे आंदोलन करते।